परभणी जिल्ह्यात मागच्या आठवड्यात जोरदार अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले। लाखो हेक्टरवरील शेती पिकांचं कुठेतरी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। सरकार मावेजा अद्यापर्यंत शेतकऱ्यांना मिळाला नाही। त्यात खरं तर सोयाबीन प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकांचे नुकसान झालेले आहे। अनेक ठिकाणी सोयाबीन या ठिकाणी शेंगा लागलेल्या परिस्थितीत असताना सोयाबीन असं वाळून गेल्यानं आता सोयाबीनची वाढ या ठिकाणी खुंटलेली आहे। त्यामुळे आता हा सोयाबीन चा प्लॉट पूर्ण आहे आणि या ठिकाणी पिवळं सोयाबीन पडलेलं आहे। अनेक ठिकाणी या सोयाबीन पिकं हातातून गेलेली आहे। खरं तर आता रोटावेटर लावण्याची या ठिकाणी स्थिती निर्माण झालेली आहे, कारण चांगली वाढ झाली होती सोयाबीनची, मात्र अतिवृष्टीमुळे या ठिकाणी पूर्णपणे नुकसान सोयाबीन पिकाचं झालेलं आहे। नगदी पीक म्हणून अशी ओळख सोयाबीनची आहे, मात्र या एकूणच अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेले आहे। आठवडा उलटला तरी शेती आपण या ठिकाणी पाहू शकता पूर्णपणे जमिनीमध्ये अजूनही पाणी शिल्लक आहे। खरं तर सरकारी मावेजा मिळेल या आशेवरती शेतकरी आहे, मात्र राहिला सोयाबीन या ठिकाणी पूर्णपणे वाढून जात आहे। त्यामुळे शेतकरी या ठिकाणी दुहेरी संकटात सापडलेला आहे। एकतर आसमानी संकट आणि त्यात सुलतानी संकट, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडलेला आहे। मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर 8 दिवस उलटले तरी शेताच्या बांधाऱ्यावरती या ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलेलं काही कमी व्हायचं नाव घेत नाही आणि सरकार काही मावेजा देण्याचं नाव घेत नाही। त्यामुळं या रब्बी हंगामाकडे नजरा लावून राहिलेल्या शेतकऱ्यांची आता या ठिकाणी हिरमोड झालेली आहे। अद्यापर्यंत शासकीय मदत मिळाली नाही आणि राहिला सोयाबीन बी या ठिकाणी पूर्ण वाढून जात आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।